آپ دیکھ رہے ہیں ADN اردو نیوز اور آپ کے ساتھ میں ہوں سید وہاب الحق۔ خبروں کے سلسلے کو شروع کرنے سے پہلے آئیے ڈالتے ہیں ایک نظر دن بھر کی اہم خبروں پر۔ بلدیہ عظمیٰ کے عارضی و یومیہ ملازمین کو کل رابطہ وزیر کے بدست مستقل کیے جانے کے حکم ناموں کی ہوگی اجرائی۔ ہاتھرس واردات پر پیپلز ریپبلکن پارٹی نے کلکٹر کو پیش کیا مذمتی محضرنامہ۔ لاک ڈاؤن میں استعمال شدہ بجلی بلوں میں حکومت سے سہولت کا مطالبہ، شہریان سر دست صرف 50% بل ادا کریں، رکن پارلیمان سید امتیاز جلیل نے کی پریس کانفرنس منعقد۔ اب خبریں تفصیل سے۔ ریاستی حکومت بلدیہ عظمیٰ کے کثیر تعداد غیر مستقل ملازمین کو طویل جدوجہد کے بعد مستقل کرنے کا اعلان کر چکی ہے۔ 8 اکتوبر کو رابطہ وزیر کے بدست مستقل کیے جانے کے حکم نامے تقسیم کیے جائیں گے۔ اس موقع پر ملازمین کی کامگار شکتی سنگھٹنا کی جانب سے وزیر موصوف و دیگر عہدیداران کا استقبال کیا جائے گا۔ گزشتہ دنوں اورنگ آباد بلدیہ عظمیٰ میں عرصہ دراز سے غیر مستقل اور روزنداری طرز پر کام کر رہے کثیر تعداد ملازمین کو ریاستی حکومت نے ایک نوید مسرت سناتے ہوئے انہیں ملازمتوں پر مستقل یعنی پرمننٹ کر دیے جانے کا اعلان کیا تھا۔ حکومت کے اس اعلان پر ملازمین مذکورہ نے وزیر اعلیٰ ادھو ٹھاکرے و ان کی اگاڑی سرکار کا شکریہ ادا کیا تھا۔ بلدی ملازمین کی سنگھٹنا کامگار شکتی سنگھٹنا نے آج ایک پریس نوٹ جاری کرتے ہوئے پرمننٹ کیے جانے سے متعلقہ ملازمین کی طویل جدوجہد کی تفصیلات کے ساتھ خبر دی ہے۔ اب بتاریخ 8 اکتوبر کو شام 5:30 پر ضلع کے رابطہ وزیر سبھاش دیسائی کے بدست ان ملازمین کو مستقل کیے جانے کے حکم نامے سپرد کیے جائیں گے۔ اس اجلاس میں سنگھٹنا کی جانب سے وزیر موصوف اور عہدیداران کا استقبال کیا جائے گا۔ اس طرح کی اطلاع سنگھٹنا کے بانی صدر گوتم खरात ने दी है। गेल्या 22 ते 25 वर्षापासून आम्ही महानगरपालिकेमध्ये 200 कर्मचारी कामं करत आहोत, पण 2 वर्षापासून आमची फाईल मंत्रालयात होती। महानगरपालिकेने ती मंजूर करून मंत्रालयात पाठवलेली असताना 1.5 वर्ष ती अशीच धुळखात पडली। पण नंतर उद्धव ठाकरे साहेब जेव्हा आले, शिवसेना जेव्हा आली, त्यावेळेस आमची फाईल काढण्यात आली आणि आम्ही त्यांना विनंती केली की बुवा आता 1.5 वर्ष झाली आमची फाईल झाली नाही सर, तुम्ही तरी करा। तर सरांनी तात्काळ सही केली त्याच्यावर आणि आता GR निघालेले 28 तारखेला GR निघाला आहे आणि उद्या आमचं म्हणजे आता परमनंटचे ऑर्डर उद्या वाटप करणार आहेत। आम्ही एवढे खुश आहोत की बुवा आतापर्यंत आमची दिवाळी झाली नाही, पण आता जे आम्हाला कायमस्वरूपीची जी ऑर्डर येणार आहे उद्या आणि जेव्हा आम्हाला मान्यता मिळाली त्या दिवसापासून आम्हाला असं वाटतंय की बुवा यावर्षी आम्ही दिवाळी नक्कीच चांगली करू। और ये जो हम 25 साल 28 साल से जो मैं संघर्ष करती आई 204 लोगों के साथ में, और आज जो हमको ऑर्डर मिल रहे हैं ये गौतम बहू के वजह से मिल रहे हैं। यहाँ से हम लोग जो यहाँ से प्रस्ताव गया और जो वहाँ पे उद्धव जी ठाकरे ने हमारा मंजूर कर दिया है ये, और हमको जो ऑर्डर कल मिलेंगे, तो अब तो मेरे को बोलना भी नहीं आ रहा कि मैं इतनी खुश हूँ कि मेरे ये सब लोगों की हमारे लोगों की दुआएं इनके साथ है, जितनों भी हमारे लोगों ने काम किए हैं हमारे सबके। GR निघाल्यानंतर उद्या माननीय जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उद्योग मंत्री माननीय देसाई साहेब हे औरंगाबादला येत आहेत आणि ते इथे आल्यानंतर महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये आहे त्या कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी करण्याचे आदेश त्यांच्या हस्ते या ठिकाणी प्रदान करण्यात येणार आहे। याच्यामध्ये एकूण कर्मचारी 192 येतात, त्याच्यामध्ये वर्ग 3 वर्ग 4 दोन्ही बी कर्मचारी आहेत आणि या सगळ्या निर्णयामुळे शासनाच्या आम्ही इतके आनंदी आहोत कि आमचं जे काही पांग फिटला असं म्हणायची वेळ आलेली है। यूपी के हाथरस के संगीन व दर्दनाक वारदात पर आज पीपल्स रिपब्लिकन पार्टी ने ज़िला कलेक्टर दफ्तर में मजम्मती मकतूब पेश किया है और कातियों पर फौरी कार्रवाई व यूपी की योगी हुकूमत की बर्खास्तगी का मुतालबा किया है। रियासत उत्तर प्रदेश के हाथरस में वाल्मीकि समाज की 19 साल दोशीज़ा से इज्तिमाई जिनसी दरिंदगी और उसके बहिमाना कत्ल की वारदात के खिलाफ
मुल्क भर इंतहाई गम गुस्से के साथ मुजाहरे व एहतजाज जारी हैं। आज शहर में पीपल्स रिपब्लिकन पार्टी शहर व जिले के अहदेदारान के दस्तखत से जिला कलेक्टर को एक मकतूब पेश किया गया है, जिसके जरिए मुतालबा किया गया कि वारदात के खाती बुलहवस दरिंदों को करार वाकई सजा दी जाए। नीज उत्तर प्रदेश के कानून व इंसराम की बरकरारी में नाकाम हो चुकी योगी आदित्यनाथ की सरकार को फौरी बर्खास्त किया जाए। आताच जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलं आहे। त्या निवेदनामध्ये 2 मागण्या केल्या आहेत। पहिली मागणी आहे मनीषा वाल्मिकी याच्यावर जो बलात्कार करून तिचा निर्गुण खून करण्यात आलेला आहे, अशा नाराज आम्हाला फाशी दिली पाहिजे। दुसरी मागणी आहे उत्तर प्रदेशमध्ये योगी सरकार आहे ते अपयशी ठरलेलं आहे, त्या सरकार त्या मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला पाहिजे। आज संबंध महाराष्ट्रामध्ये प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सर, राष्ट्रीय अध्यक्ष जयदीप कवाडे, JK नारायणे, आठवले गुरुजी यांच्या आदेशाने संबंध महाराष्ट्रभर हे आंदोलन छेडण्यात येत आहे। त्याचाच एक भाग म्हणून औरंगाबादमध्ये आम्ही मनीषा वाल्मिकीला न्याय मिळवण्यासाठी इन्साफ दो आंदोलन केलेलं आहे आणि साहेबांनी शब्द दिलेला आहे की तुमची मागणी मान्य होईल असं आश्वासन दिलेलं आहे। शहर के नालों को गंदगी से बचाने और नालों में कचरा फेंकने पर रोक लगाने की गर्ज से कमिश्नर बल्दिया आस्तिक कुमार पांडे के हुक्म से तजुर्बाती तौर पर जाफर गेट के नालों के किनारों पर जालियां लगाई गई। कमिश्नर ने गुज़िश्ता रोज़ इस काम का मुआयना किया और इस इक़दाम के समर अवर साबित होने पर शहर के दीगर नालों पर भी जालियां लगवाने की तजवीज़ की है। नाजरीन, हमारे शहर के बीच से कई छोटे बड़े नाले रवां हैं। नालों के किनारे आबाद बस्तियों और महलों के साकिनान गैर जिम्मेदारी का मुजाहरा करते हुए इन नालों में कचरा डाल देते हैं, जिसके नतीजे में सारे ही नाले गंदे नालों में तब्दील हो चुके हैं, जो खुद शहरियान की सेहत के लिए भी खतरनाक है और माहौलियाती आलूदगी का भी बाज़ बन रहे हैं। इस मामले में तदारुकी व हिफाजती इक़दामात के पेश नज़र कमिश्नर बल्दिया आस्तिक कुमार पांडे ने इन नालों के किनारों पर जालियां नस्ब करवाने की तजवीज़ की और तजर्बाती तौर पर जाफर गेट के नाले पर जालियां खड़ी करने का आगाज़ किया गया। आज कमिश्नर ने जाफर गेट पहुंचकर इस काम का बजाते खुद मुशाहिदा भी किया है और फरमाया कि ये तजुर्बा अगर कामयाब हो जाए तो शहर के दीगर नालों पर भी जालियां लगवा दी जाएंगी। इस मौके पर बल्दिया के मुताल्लिक़ा अफसरान व अमला मौजूद थे। लॉकडाउन के दौरान दुनिया भर के कारोबार ठप होकर रह गए, ताहम ज़िले के मज़ाफ़ाती तलबा की तालीमी सरगर्मियाँ जारी रही। मज़ाफ़ात गाड़ीवाट के तलबा में जज्बा तालीम में मज़ीद इजाफ़ा देखा गया और लॉकडाउन की मुद्दत में वो जदीद तकनीक का इस्तेमाल कर रहे हैं। औरंगाबाद से 25 किलोमीटर की दूरी पर वाक़े मज़ाफ़ात गाड़ीवाट के ज़िला परिषद स्कूल के तलबा हुकूमत के जारी करदा निसाब के साथ जदीद तकनीकों की मदद से जापानी ज़बान सीख रहे हैं और साथ ही अपनी निसाबी तालीम भी मुकम्मल कर रहे हैं। रियासती वज़ीर संदीपान भोमरे ने गुज़िश्ता दिनों गाड़ीवाट के इस स्कूल का जायज़ा लिया। इस मौके पर साकिनान गाड़ीवाट ने उनकी गुलपोशी व शालपोशी करके इस्तकबाल किया। इस स्कूल में बैनुल अक़वामी दर्जे की सहूलियात की फराहमी के लिए यहाँ के साकिनान ने 8.5 लाख रुपये जमा किए थे। गाँव वालों के तालीमी फ़रोग़ के इस जज्बे की सराहना करते हुए वज़ीर मौसूफ ने फरमाया कि अब तुम्हें चंदा करने की चंदा ज़रूरत नहीं है। फ़रोग़ तालीम के लिए वो नुमाइंदगी करके हुकूमत से इमदाद दिलवाएंगे। वरवंटी तांडा असेल या शाळेला निधी उपलब्ध करून देऊ। तुम्हाला सांगतो आज 1,35,00,000 निधी आपल्या या गाडीवाटला आपण उपलब्ध करून देणार। दुसरा विषय जागेचा विषय, जागेची मी आता पाहणी केली। जागेची पाहणी करीत असताना एक चांगला पॉइंट आहे तिथं 5 एकरची कलांडे सर 5 एकरची जागा आहे आणि मला वाटतं
कुठली अडचण येणार नाही. आपण थोड्या दिवसातच एक भव्य असा कार्यक्रम शाळा खोल्याचा जे काही पटांगण जे काही आपल्याला सुविधा द्यायच्या त्याचा कार्यक्रम आपण मी वर्षातही गायकवाड्यांना आणतो. शिक्षण मंत्री वर्षातही गायकवाडे त्यांना मी घेऊन येतो. तसं मी मुख्यमंत्र्याला सुद्धा कल्पना दिली होती. इसी तरह इस मौके पर मौजूद जिला परिषद के अफसर बराए तालीमात सूरज प्रसाद जायसवाल ने मज़कूरा स्कूल की हालिया दिनों की गई तरक्याती सरगर्मियों से शुरकाए इजलास को वाकिफ करवाया. 6 शाळा त्यांनी दत्तक घेतल्या. त्याच्यापैकी एक गाडीवाट शाळा आहे सर. आणि आर्ट ऑफ लिव्हिंगचं फायनान्स इतकं जबरदस्त असतं. तुमची अपेक्षा 5 कोटीची असेल तर ते 25 कोटी रुपये देतात. मल्टीनॅशनल लेवलहून त्यांच्याकडे पैसा असतो. त्याच्यामुळे पैसा आपल्या कुठेही कमी पडणार नाही. शासकीय निधीतून पैसा लागला तर आदरणीय मंत्री महोदय आपल्या सोबत आहे. आणि भुमरे सरांचं तर या भागावर कायमस्वरूपी इतकं लक्ष असतं की शब्द टाकला का तो कधीच रिकामा जात नाही. देशामध्ये एकमेव अशी जिल्हा परिषदची शाळा आहे किंवा सरकारी शाळा आहे की ज्या ठिकाणी जपानी भाषा मुलं लॉकडाऊन मध्ये शिकतायत. तर आपण त्या मुलांच्या त्या शिक्षकांच्या पाठीवर हात फिरवला पाहिजे. रुकन पार्लिमान सैयद इम्तियाज़ जलील ने गुज़िश्ता रोज़ सूबेदारी गेस्ट हाउस पर सहाफ़ती कॉन्फ्रेंस में की गई गुफ्तगू में लॉकडाउन में मुश्तमिल बिजली बिलों में रियायत दिए जाने का हुकूमत से मुतालबा किया है. अवाम को 50% बिल भरने का मशवरा भी उन्होंने दिया है. मार्च मध्ये जेव्हा लॉकडाऊन घोषित करण्यात आला होता त्या मार्च पासून आज ऑक्टोबर महिन्यापर्यंत सगळे कारोबार बंद होते. लोक घरीमध्ये बसलेले होते. स्वाभाविक आहे की 24 तास घरी बसणारे जे लोक होते त्यांचं लाईट बिल वाढवून येणार होते. याच्या बाबतीत आम्ही जुलै महिने AIMIMच्या वतीने आम्ही जुलै महिन्यामध्ये एक निवेदन सरकारला दिलं होतं आणि दुसरा निवेदन आम्ही ऑगस्ट महिन्यामध्ये आमच्या पार्टीच्या वतीने आम्ही महाराष्ट्र सरकारला दिले होते की याच्या बाबतीत काही तोडगा काढून वीज बिल कमी करता येईल, किती रिलॅक्सेशन आपल्याला देता येईल याच्या बाबतीत काही निर्णय घ्या. आता इतका महिना उलटूनही सुद्धा सरकार काही निर्णय घेत नाही. म्हणून आम्ही हे निर्णय घेतलेला आहे की आम्ही जितकं बिल आम्हाला मिळालेलं आहे किंवा लोकांना मिळालेलं आहे त्या बिलापैकी फक्त 50% बिल जे आहे 50% बिल जे आहे ते लोक अदा करतील. आणि आम्ही महाराष्ट्र सरकारला 1 महिन्याचा कालावधी देतो. एक अल्टिमेटम आहे 1 महिन्यासाठी की तुम्ही 6 नोव्हेंबर पर्यंत याच्या बाबतीत काही तोडगा काढला नाही तर 6 नोव्हेंबरच्या नंतर आम्ही सगळं महाराष्ट्रातले जे लोक आहे ते कारोबार करणारे लोक आहे, घरामध्ये राहणारे लोक आहे, रेसिडेन्शियल कन्झ्युमर्स आहे, बिझनेस कन्झ्युमर्स आहे किंवा दुसरे जे कन्झ्युमर्स आहे ते 6 नोव्हेंबरच्या नंतर कोणीही 1 रुपया MSEDCL ला भरायचं नाही. कारण आपण बघितलेलं आहे की या सरकारने, राज्य सरकार असू द्या किंवा केंद्र सरकार असू द्या, त्यांनी कोट्यवधी रुपये बँकांचे जे मोठे मोठे उद्योगपती होते त्यांना माफ केलेले आहे किंवा ते पैसे घेऊन ते पळालेले आहेत. त्यांना आपण इतकी मोठी रियायत देतो आणि जे लोक, समजा एक उदाहरण की औरंगाबाद शहरामध्ये 2.5 लाख रेसिडेन्शियल कन्झ्युमर्स आहे. त्या 2.5 लाख कन्झ्युमर्स पैकी 1.5 लाख असे कन्झ्युमर्स आहे की ज्यांचा महिन्याचा एव्हरेज बिल जे आहे ते 100 किंवा 150 युनिट्स येतं. तर त्याच्या बाबतीत काही निर्णय घेतला तुम्ही 50% वेव ऑफ नाही करणार असेल तर आम्हाला सांगा की मार्च पासून दर महिन्याला आम्ही 100 युनिट, 150 युनिट, 200 युनिट तुम्हाला काय कमी करायचे आहे ते कमीत कमी त्याचं काही डिसिजन आलं तर चांगलं होईल आणि सगळ्यांना त्याचा फायदा होईल आम्हाला असं वाटतं. अब वक्त हो चला है एक मुख्तसर वक्फे का. खबरें अभी और भी हैं, देखते रहिए ADN उर्दू न्यूज़. सुवर्ण संधी, सुवर्ण संधी, सुवर्ण संधी. बेरोजगारीच्या काळात 100% जॉब गॅरंटी देणारे कोर्सेस करा. केंद्रीय शिक्षण मंडळ, भारत सरकार मान्यता प्राप्त DMLT, OT टेक्निशियन, डिप्लोमा फिजियोथेरपी, ECG, एक्सरे, CT स्कॅन, BEMS, फार्मसी इन आयुर्वेदा अँड युनानी, डिप्लोमा ऑप्टोमेट्री, सर्टिफिकेट इन इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसेस, डिप्लोमा इन हॉस्पिटल मॅनेजमेंट. तसेच महाराष्ट्र शासनाच्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ आणि SNDT महिला विद्यापीठाचे BA मराठी व उर्दू माध्यम, MA सर्व विषय, BCom, MCom, MA एज्युकेशन, मानवी हक्क, गांधी विचार दर्शन, समंत्रक प्रमाणपत्र, बाल संगोपन कोर्स,
नोकरी व्यवसाय सांभाळून हे कोर्सेस करता येतात. 4थी पास ते 12वी नापास यांना 6 महिन्यात 12वी पास होऊन ग्रॅज्युएट होण्याची सुवर्ण संधी. संपर्क प्राचार्य डॉक्टर हसन इनामदार, डॉक्टर दत्ताभाऊ पाथरीकर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, मातोश्री डॉक्टर कंचन शांतीलालजी देसडा महाविद्यालय औरंगाबाद. मोबाईल क्रमांक 9405109103 आणि 8830838903. नाजरीन, वक्फे के बाद आप सभी का दोबारा खैर मकदम है। महसमाल खुल्दाबाद का एक मुअम्मर जोड़ा कलेक्टर ऑफिस पर बेमियादी भूख हड़ताल पर बैठा हुआ है और अपनी तवील मुद्दती गैर मजाज तहवीली अराजी पर जंगलाती हक़ के तहत हक़ मिल्कियत की बहाली का मुतालबा कर रहा है। गुज़िश्ता रोज़ 5 अक्टूबर से दफ्तर ज़िला कलेक्टर के रूबरू महसमाल ताल्लुक़ा खुल्दाबाद के साकिन एक मुअम्मर जोड़े ने गैर मुअय्यना मुद्दत की भूख हड़ताल का आगाज़ कर दिया है। हड़ताल पर बैठने से कबल गुज़िश्ता माह 2 सितंबर को ज़िला कलेक्टर को दी गई दरख्वास्त में लक्ष्मण शंकर मोटे साकिन महसमाल ने कहा था कि गट नंबर 76 मौज़ा अब्दुलपुर में गैर मजाज तहवीली इलाका 2 हेक्टर 20 आर की तजवीज़ को जंगलाती हक समिति कन्नड़ ने मंजूर कर लिया था और उसे जिला कलेक्टर के शोबे जंगलाती हक समिति के दफ्तर को भिजवाया, जहां से ये तजवीज़ मुताल्लिक़ा तहसील खुल्दाबाद को भी भिजवा दी गई है। दरख्वास्त गुजार के मुताबिक मज़कूरा अराजी पर 1990 से उसकी तहवील रही है और वो हक़ मिल्कियत के लिए लंबे अरसे से दरख्वास्त दही व नुमाइंदगी करता आया है। दरख्वास्त में उसने इंतबाह दिया था कि 5 अक्टूबर से कबल उसके मसले की यकसुई न की गई तो वो अपनी बीवी इंदुबाई मोटे के साथ 5 अक्टूबर को गैर मुअय्यना हड़ताल शुरू कर देगा। माझी जमीन वन हक्काचा प्रस्ताव आहे. मी 1990 पासून कास्त करतो आणि मी आतापर्यंत सर्व माझी फायली जिल्हाधिकाऱ्याला आलेली आहे आणि मीटिंग दंडाधिकाऱ्यांनी ठराव करून मंजुरी पाठवलेली आहे. फक्त जिल्हाधिकारी साहेबांनी माझी वन हक्काचा प्रस्ताव मंजूर करून खुल्दाबाद तहसील कार्यालयाला पाठवावा. त्यावेळेस मला 7/12 मिळेल. जोपर्यंत पाठवित नाही तोपर्यंत मला 7/12 मिळत नाही. कमीत कमी फायली येऊन 8 ते 9 महिने झाले सर, तरी कोणती गोष्टी जिल्हाधिकारी साहेब दखल घेत नाही. म्हणून मी आता सध्या जिल्हाधिकाऱ्यांसमोर अमर उपोषणला माझी पत्नी व मी अमर उपोषणला बसलेलो आहे. जोपर्यंत माझा प्रस्ताव मंजूर करून पाठवित नाही तहसील कार्यालयात तोपर्यंत मी इथून उठणार नाही, हा माझा निश्चित ठाम आहे. रियासती वज़ीर आला उद्धव ठाकरे की तजवीज़ करदा मुहिम मेरा ख़ानदान मेरी ज़िम्मेदारी पर अमल आवरी और शहरियान को कोरोना वबा से गफलत ना बरतने की तरगीब के तौर पर रुकन काउंसिल व शिवसेना रहनुमा अंबादास दानवे ने शहर के चौक चौराहों पर मास्क तकसीम किए हैं। कोरोना के वबाई हालात हनूज काबू में नहीं आए हैं। लॉकडाउन के बाद गो के हिंदुस्तानी माशरा अनलॉक के मदारिज से गुजर रहा है, ताहम हुकूमत व इंतजामिया की जानिब से आवाम को इनफरादी व इज्तिमाई एहतियाती तदाबीर की तरगीब दी जा रही है। ताहम अक्सर शहरियान व आवाम लापरवाही का इर्तकाब करते देखे जा रहे हैं। गुज़िश्ता रोज बगैर मास्क लगाए फिर रहे शहरियान को तवज्जो दिलाने के मकसद से शिवसेना के रहनुमा और रुकन काउंसिल अंबादास दानवे ने शहर के शाहगंज, चेलीपुरा व दीगर मकामात पर रियासत में जारी मुहिम मेरा खानदान मेरी जिम्मेदारी के तहत मास्क देकर आवाम को गफलत से बेदार करने की कोशिश की है। इस मौके पर उनके हमरा शिवसेना के शहर व जिले के ओहदेदारान व कारकुनान मौजूद थे। कोरोना के खौफ से शहरियान व अवाम ठंडी अशिया के इस्तेमाल से एतराज़ कर रहे हैं, जिसके सबब मौसमी फल शरीफे की तिजारत बेहद मुतासिर हुई है। सीताफल के व्यापारी सख्त मुश्किल में पड़ गए हैं। महंगे दामों लाया गया माल सस्ते दामों लेने पर भी खरीदार तैयार नहीं है। नाजरीन, उमूमी पसंदीदगी का हामिल
और बच्चों, बड़ों, बूढ़ों का मरगूब मौसमी फल शरीफा यानी सीताफल। ताहम इसकी तासीर के ठंडा होने के सबब और मौजूदा कोरोना वबाई दौर में अवाम के ठंडी चीज़ों से एहतराज बरतने के सबब इस बार के मौसम में शरीफे की शराफत भी मशकूक हो गई है। शरीफे के व्यापारी शिकवा को ना है कि 100 रुपये फी किलो की खरीदारी का शरीफा इन दिनों 70 रुपये के भाव से भी खरीदने पर शायकीन व आवाम तैयार नहीं है। लोगों में ठंडी तासीर की अशिया से मुताल्लिक खौफ गालिब है कि कहाँ शरीफा खाया और ठंड व बुखार या निमोनिया के शिकार हुए। निमोनिया, सर्दी व बुखार कोरोना की इब्तदाई अलामात में शामिल हैं। खुदा करे कि ये खौफनाक वबा जल्द ख़त्म हो और अवाम व शायकीन मुतअद्दिद ज़रूरी व गैर ज़रूरी कदगनों व पाबंदियों से राहत का सांस ले सकें। ज़िला दफ्तर बराए इत्तलात के मुताबिक ज़िला भर 175 नए कोरोना मुतासरीन के साथ इस वबा के शिकार अफराद की मजमूई तादाद 34,725 हो गई है। सेहतयाब हुए अफराद 29,659 हैं। 4,090 मरीज़ ज़ेर इलाज हैं और अब तक के मुतासरा मुतवफ़ियों की तादाद 966 हो चुकी है। शहरियान एहतियात का दामन ना छोड़ें, मास्क लगाएं, दूरी बनाए रखें और हाथ व मुंह बार बार धोएं ताकि वबाई मर्ज से बचा जा सके। गुज़िश्ता रोज़ कांग्रेस पार्टी की ज़िली इकाई असंगठित कांग्रेस की जानिब से हाथरस वाक़े की मजम्मत की गई और ज़िला कलेक्टर के मारिफत वज़ीर आज़म हिंद को मजम्मती व मुतालिबाती मकतूब भिजवाया गया है। कुमारी मनीषा वाल्मिकीच्या हत्यारांना फाशी झालीच पाहिजे, झालीच पाहिजे। कुमारी मनीषा वाल्मिकीच्या हत्यारांना फाशी झालीच पाहिजे, झालीच पाहिजे। कांग्रेस पार्टी की झैली इकाई औरंगाबाद असंगठित कामगार कांग्रेस की जानिब से जिला कलेक्टर के मारिफत वजीर आजम नरेंद्र मोदी को एक महजरनामा भिजवाया गया है जिसमें उत्तर प्रदेश के हाथरस वाक़े पर शदीद इजहार तासुफ व इजहार मजम्मत किया गया। नीज़ मुताल्लिका शर्मनाक वाक़े के खातियों के खिलाफ सख्त कार्रवाई का मुतालबा करते हुए इस मामले के इंदराज और जांच में पुलिस का गैर जिम्मेदाराना रोल पर मुताल्लिका अफसरान व अहलकारों से बाज़पुरस व कार्रवाई नीज़ मुतासरा के अहल खाना की मिजाज पुरसी के लिए जा रहे कांग्रेस पार्टी के सदर राहुल गांधी वो पार्टी रहनुमा प्रियंका गांधी से पुलिस वालों की बदअखलाकी व धक्का मुक्की पर भी असंगठित कामगार कांग्रेस ने शदीद इजहार बरहमी किया है। मज़कूरा मकतूब पर कांग्रेस की खवातीन इकाई सदर रेखा ताई काले के अलावा दीगर कई ओहदेदारान व कारकुनान के दस्तखत सब्त हैं। असंगठित कामगार कांग्रेस औरंगाबाद शहर जिल्हा अध्यक्ष राजू देहाडे आज असंघटितच्या माध्यमातून महिला आघाडीच्या वतीने जे हाथरस या ठिकाणी जे हत्याकांड घडलेलं आहे, ज्या मुलीवर मनीषा यांच्यावर क्रूर हत्या आपलं बलात्कार करून सनी आणि त्यांना जीवन आपलं जाळण्यात आलेलं आहे, त्या योगी सरकारचा तसंच त्या राहुल गांधी हे कुटुंबाला भेटले जात असताना त्या धक्काबुक्की करणारा सरकारला बरखास्त करावा अशी आमची मागणी आहे। आणि ज्या क्रूर हे जे कृत्य केलेलं आहे त्या व्यक्तीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे। तसेच त्या मुलीच्या पीडित कुटुंबाला 50 लाखाची मदत मिळालीच पाहिजे अशी असंघटित कामगार काँग्रेसच्या महिला संघटनेच्या वतीनं मागणी करण्यात येत आहे। यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी आम्ही आंदोलन करण्यात आलं। त्या सरकारचा, मोदी सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतो। जे आंदोलन ठेवलंय ते याच्याकरिता ठेवलंय की आपल्या देशामध्ये महिलांवर खूप अत्याचार होतोय आणि त्या महिलांना योग्य त्या वेळी त्यांच्या हत्यारांना शिक्षा होत नाहीये आणि त्यांना पाहिजे तसं शिक्षा मिळत नाहीये। त्यांचे हत्यारे खुलेआम फिरत आहे, ह्याच्यामुळे आम्ही आज इथे निरीक्षण ठेवलंय। तर आमची एकच इच्छा आहे ह्या महिलांची सगळ्या की मनीषा ताईला लवकरात लवकर त्यांच्या हत्यारांना फाशी होऊन लवकरात लवकर न्याय मिळावा त्यांना। जो यूपी के अंदर हत्याकांड हुआ रेप का, मनीषा वाल्मीकि जो लड़की है, इनको जो तो बुरी तरह से
जलाकर मार दिया गया और पहले रेप हुआ। ये मोदी सरकार जो है तो बेटी बचाओ बेटी बढ़ाओ के नारे लगा रही है, तो ये सरकार पर हमारा निश्चित है। खबरों के सिलसिले को ख़त्म करने से पहले आइए डालते हैं फिर से एक नज़र दिन भर की अहम खबरों पर। बल्दिया उज़्मा के आर्जी व यौमिया मुलाजिमीन को कल राब्ता वजीर के बदस्त मुस्तकिल किए जाने के हुक्मनामों की होगी इजराई। हाथरस वारदात पर पीपल्स रिपब्लिकन पार्टी ने कलेक्टर को पेश किया मजम्मती महजरनामा। लॉकडाउन में इस्तेमाल शुदा बिजली बिलों में हुकूमत से सहूलत का मुतालबा। शहरियान सरेदस्त सिर्फ 50% बिल अदा करें। रुकने पार्लिमान सैयद इम्तियाज जलील ने की प्रेस कॉन्फ्रेंस मुनक़िद। नाजरीन, ये थी आज की खबरें। कल फिर मुलाकात होगी नई खबरों के साथ। तब तक अपना ख्याल रखिए और देखते रहिए ADN उर्दू न्यूज़, आवाज़ हर दिल की।